कोण सचिन कुठलाय हा कंता हा पाहिलं यांची थोडी केस चालू आहे परदेशी त्यांची चालू आहे आपल्याला काय करायचं त्यांचं यांची काय नाही टायटल क्लिअर आहे अरे यांची आहे तुम्ही का बसा तुम्ही नका बोलू त्यांची केस चालू आहे का विचार बरं आम्ही घेऊन चाललो ए सचिन दा विकास बापूच नाव लागले केसला हजर झाले दोनदा सगळ्यांना मारलं या माणसांनी सुजाताला पडवली सुजाताला नेलंय मागाळ्यातलं काढून घेतलं कोण घेतलं या बायांनी त्या बायांनी मारलं तोडून घेतलं आईचं गाळ्यातलं घेतलंय त्यांनी सोन्याचं सचिन दा मोहन मोहन म्हणत जाऊन होते आणि पिऊन आले सगळी पिळलेली पिऊन आलेत आणि मला मारलं त्यांनी एका वावरात येऊन मारलंय सुजाताला पण त्या बायांनी वावरतच मारलंय हो इथं मारलं सुजाताला तिथं दोनदा तीनदा केस हजर हे काय म्हणून पिंटे इकडे अर्ज नामंजूर केला ना आता म्हणून ते असं केलं एवढं सगळं आता केस होती 28 ला या बोल बाबा सांगा अहो तुमची आणि परदेशांची केस चालू आहे ना यांच्याशी बोला यांच्याशी तुम्ही इथं बसा इकडे बघा तुमची आणि परदेशांची केस चालू आहे बरोबर ना तुमच्या नायकवडी बरोबर केस आहे का मोबाईल आहे पप्पा थांबा मोबाईल आहे दाखव रे 28 काढवा 28 मारले का 28 हिअरिंग काका कोर्टाने याचा अर्ज मंजूर बाबा तुम्ही मारले बोल नका थांबा टोटल आपका 28 अरे बाबा माणसं नादात माणसं सोडवा रिझल्ट पाहिलं आपलं कोर्टात होतो ना तुमचं नाव काय अहो प्रत्येकाला आई बाबा सचिनला सगळं माहिती आहे अहो लाजत नाहीये सचिनला सगळं माहिती आहे आपल्या बाबांना आपण लाजतच येतात लाजायचं काय त्याच्यात आहे सचिनला त्यांचा बाप माहिती त्याला कसं काय हो त्याला माहिती आहे सचिनला सच बघा नाना ये इकडं काय होतं निघत नाही निघते ना 138 आगली 2022 स्पेशल मुकदमा काही 28 कार हो ताबा रिक्सर राजी खुशी खरेदी खत असेल ना ताबा करायची गरज नाही पडत ना राजी खुशी खरेदी खत मग ताबा झाला पाहिजे तुम्हाला बोलवायची गरज नाही ना
एक परदेशाच्या नावाने जमीन परस्पर तिकडे खरेदी खत झालं, त्याच्यानंतर तुम्ही 3 वेळा प्रयत्न केला ताब्याचा, हा चौथा प्रयत्न आहे यांचा. त्या गोष्टी नाही चालत. आणि 24 वर्ष केस चालू आहे. ताब्याला माणसं पाहिजे. परदेशाने याला ताबा द्यायला पाहिजे होता का नव्हता? मग परदेशाने याला ताबा दिल्यावर यांनी तुम्हाला द्यायला पाहिजे का नाही? हा, बरोबर आहे तुमचं. आणि मग तुम्ही कशी काय अंदाज पंच जमीन घेतली? वकील ते आधी नव्हते. लिखी लागत असेल तर आहे. सातबारा झाला म्हणजे जमीन मालक झाला असं होत नाही. केस चालू आहे. ताबा पाहिजे. केस चालू आहे. 50 वर्ष ताबा या मालकाचा आहे. फक्त त्यांच्या वकील गैरहजर आहे. केस चालूच आहे, मी तुम्हाला हे सांगतो. केस कुणाची आहे? अहो, विकास बापूचे आहे कागदपत्र आहेत ना घरी. कागदपत्र दाखवा. आणि गणेश कागद आणा बरं. आजीबाईला सगळं माहिती आहे बाळा तुझं. तू बोल मग. हा बोलू दे. त्यांची जावा जा आजी, काढून द्यावा. ते घेऊन येतो बर का. आणि यांनी जे हा घेतलाय ना आता 7-12 हा पूर्वेला घेतलाय, म्हणजे त्या गटाराच्या तिकडे पूर्वेला. आणि चतुर्सीमा बघा. चतुर्सीमा बघा त्यांच्या. क्षेत्र बघा पहिलं. क्षेत्र कोणत्या चतुर्सीमा आहे का? बरं का माऊली, चतुर्सीमा त्या रस्त्याच्या खाली आहे. झालं की ना हा? चतुर्सीमा बघा. रस्त्याच्या पलीकडे पूर्वेला पाठवलं का? येत आहे. त्याच्या कागदावर वाचा ना. नकाशा बनवून दादा सावी कुठे आहे ग? का ग? सावी मंगी जादा नील. हा. बरोबर. माझा भाऊ आलाय ते. हा यांच्या मालकीचा म्हणजे आता कागदोपत्री. अहो कागदोपत्री नाही, मग त्याच्या चतुर्सीमा बघा. गर्दी खत वाचतात. चतुर्सीमा वाचा बरं. बसा खाली. किती 25 3च आहे, 45 3च आहे ना. इथं आहे ना. हे काय इथं 7-12? कोणचा? त्या 2 क्षेत्रात 3चा बकुड आहे. ते दोन आहेत अहो. कोणचे? चतुर्सीमा खाली बस. चतुर्सीमा खाली. तू आणतो कागद आपण दिवरला चतुर्सीमा ते काय? हा गट नंबर आहे. पूर्वीकडं सर्वे नंबर 41 व ती गाडी घे पुढे पर्यंत आपली. तिकडे लाव खाली. ती स्टँड मोडल. थांब. हा ऐकू ना. आमच्या बाबाला काय होते सांगन बरोबर. आणि येऊ दे चल त्याला दान घ्या ना. एक
काय वाटलं ऐका तुम्ही आले का मालकाला पाठवा मग तुम्ही मागू मालकाला येऊ द्या मालक वावरात आलं तुम्ही यायचे मालकाचं आमचं भांडण ना तुम्ही नाही रिक्षा नाही राहत हो. आणि मालकाचं बघ ना तुम्ही आमचं कसं म्हणलं ऐका बघा मालकाला आम्ही खेचला एक कांदे बघा बाबूरांचा कोणच्यात वय पळत जा शेडकून बघू दे कसा घुसा मुताट पिऊन येऊन मला मारतात भाड खाऊ याच्यात मला साधूक नाही सगळी मुताट पिलेली आहेत हा नाही नाही तुमचं आहे का तुझं आहे का काय पुरावा आहे हा भावाचा आहे हा जातो काय मारामारी करायची नाही मारामारी करायची नाही हा सर घे इकडं घे इकडं घे इकडं फक्त वावरात घुसू दे ते आजीकडे आजीकडे हा Incoming voice call from Mumbai Chiatia. Incoming voice call from ज्यांचं काम नाही त्यांनी इथं थांबायचंच नाही 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 अगं जे पोलीस येतात ते थांबा पोलीस आले तुम्हाला काय करायचंय ते करा हा नाव नाही को सांगते कोणतं नाव सांगणार पोलिसांचा फोन आहे घ्या पोलिसांना येऊ द्या व्हिडिओ सगळ्यांनी काढा पोलीस आले का बघा पोलीस आले का तुम्ही वावरात या आजी काय बोलू नका जाऊ द्या पोलीस येतात पर कांद्याची नासाडी केली
वावरात आमच्या माल आहे, आमच्या वावरात माल आहे, एवढं लक्षात ठेवा फक्त. पोलिसांना घेऊन यायचं ना, मग पोलिसांना घेऊन यायचं दादा. नाही ना पण पोलीस येऊ दे ना, तुम्ही कायद्याने घ्या. बाबा मारू नका, मारू नका, मारू नका, गप्प बसा. नको. अरे खाली बघ ना बाबा, कष्टाने पिकवलंय. काय काय आमच्या वावरात आम्ही अय बाबा तुला आणलंय का, नुसतं आणला. आम्ही तुम्हाला सांगितलंय पोलीस आल्यावर या. आम्ही तुम्हाला तेच सांगतो. हा तुम्ही व्हिडिओ काढा, काही करा, पोलीस आल्यावर आत या. आम्ही का तुम्हाला नाही म्हणतो पोलिसांकडे आल्यावर. हा चल, काय करायचंय कर, चल. पोलीस वावरात फक्त माल तुडवा, माल तुडवता व्हिडिओ का. उचलून आणू नको, थांब जरा. थांब रे, थांब. उचलून आणू. अरे आण आण आणि आण. आपण धर, आण. काय उचलितोय तू? पाटील साहेब, ओ पाटील साहेब, यांनी आमच्या गिन्नी गवतातून कोयता चोरून आणलेला आहे. अहो आमच्या गिन्नी गवतातला कोयता कुठं घेऊन येता तुम्ही? आमच्या वावरातला आम्ही गवत तोडतोय, तो कोयता तुम्ही कशाला घेऊन आला? मारायला येते. हातात त्याच्या हातात दिसला का तुला? हातात दिसला का तुला त्याच्या? डिपार्टमेंटला दाखव, नाही तर कॉलला दाखव. आम्ही सांगू गवत तोडी त्यात आमचं तिथं गिन्नी गवत आहे, तो चालला उचलून वावरातून आम्हाला मारायला. त्यांनी घेतले पैसे. त्याला विचारा ना किती वर्ष तू वावर केलंय, प्रूफ दाखव ना तू. आम्ही तरी दाखवतो किती वर्ष केलंय तू. लगेच आला लगेच घ्यायला. त्याला बरं तू ये पुढं. तो मालक आहे ना, तो यायचा असं कोणी आलतू फालतू येऊन ताब्या घेतय. माझ्या खायवानी तुम्हाला मारायचा व्हिडिओ. ढकलू ते आई, मारू नका काठीने. बाहेर काठी नका मारू. ते द्या मारना तू. मारणं म्हणजे तुमचा संबंध नाही. हा तुडवा तुडवा. व्हिडिओ काढते. मला काही करू शकत नाही, लक्षात ठेवा. मला तू ताबा घेऊ शकत नाही. माल आहे आमचा. आमचा तळतळात लागत तुला बाळा, तळतळात. तेच म्हणलं मी. काय म्हणतोय 2 मिनिट माग निघा. मागे निघत फक्त 2 मिनिट. प्रेमाने सांगत प्रेमाने सांगत. फक्त मी काय म्हणतो अजून प्रेमाने सांगतो. व्हिडिओ सोड.
लाज वाटते का बाई माणसाला हात लावतोय काय करू दे त्याला काय करायचं मध्ये हात घालायचा मा मोबाईल हो हे काय मग याच घे जाऊ Incoming voice call from माहिती काय तोंड चालू आहे गाडी चालू आहे गाडी दाबे का शिव्या देऊ नका थांबा पुरीला मग कसं धरून मारिती काय हा कुठं जाऊ दाखव मला सुद्धा किती कोणी मारली सारखी माजली पुरी तर म्हणते एवढं जीव घेते का काय आणला तिकडे म्हशी कशाला झालं तर इकडे आले काय जोर काढायला पुरी आमच्या तुम्ही भाऊ दे मग सांगा ते सांगा मागासपासून तोंड चालू आहे तोंड चालू आहे म्हणजे तुझ्या भावाचं हे कोणाचं आहे पोराचं आहे तुझा एक दिवसाचा झालाय भाऊ चालली सांगायला इथं चावली चावली मग त्या म्हशी सारख्या अगं किती म्हशी सारख्या रक्त निघालं कष्टाचं खातो ते कष्टाचं हरामाचंच खाते हरामाचं खाते म्हणून आले ना खतं घ्यायला व्हिडिओ काढायला हरामाचं पैसा घ्यायचा खतं घ्यायचे काय म्हणते घे मारून घे एवढी घाबरल्यात काठ्याला सारा काठ्या आमच्या फिरून तुला काय उसांमध्ये घाली ते इकडे मी काय बोलत काय तुम्ही अशा लोकांच्या वर झडपडा करता मावशी सोड ऐक बोलो दादा इमानदारीचे लक्षात ठेवा फोन बोलले नाही ना आपण तुम्हाला बाहेर थांबवतात नाही का थांबवत होतो तुम्हाला काय म्हणलं पोलीस येऊ द्या ते म्हणले ना आतमध्ये या येतात ना पोलीस मग हे काय केले थांबा तुमच्या बाया पुढे आले म्हणून फोन काय सांगितलं ऐका ऐका तुम्ही मोहन वाटायचे तुमचा मित्र आहे त्याच्याशी बोल म्हणून होतो कोण सचिन फिट्टर हा मामा आहे त्याच्याशी बोलत होतो बोल त्याला फोन कर
गळ्यातला आहे का बघ? गळ्यातला आहे का बघ? अरे ते मला काय देणं नाही. आज आणि नाही रे, एक तासाची 30 वर्ष झाले आम्ही convince झालो. पैसे दिले ना, तुम्ही सगळे जाऊन पैसे दिले. तू दिले तर आम्ही नाही दिले. म्हणून तू आली इथं. तू आली इथं. लँग्वेज सांभाळायला सांगा. नाही बोलणार ना, आम्ही कष्टाचे पैसे त्यांनी पैसे दिले म्हणून तगडे द्यायला आली काय ना? फुकट पैसे मला म्हणून का आल्या तिथं? आदर्शोत झाली. आरामाचं देतातून चालत आहे लोकांच्या इकडं. हा ना, तुला माहिती का इथं 30 वर्ष काय चाललंय? वाया ऐकतच नाही. अरे वाया ऐकत नाही. यांनी पहिले मारत होतो तुला माहिती का? सुरुजेला मारले होते, बाईला मारले बोलत नाही म्हणजे काय बोलत नाही आम्ही काही येडे बिडे बोलता काय पण चप्पल नाही द्यायची चप्पल बघ रे चप्पल चप्पल गाडी आण रे बाळा डॉक्टर घेऊन जा सारखी माझ्या कामाच्या वस्तू ठीक आहे काकू बरं काकू 2 मिनिटं थांबा काकू 2 मिनिटं थांबा मागायचे ठीक आहे काय बोलत तुम्ही बोला 2 मिनिटं तुम्ही बोला 2 मिनिटं थांबा तुम्ही दखल नका घाल 2 मिनिट हो ठीक आहे बरोबर आहे आवाज आमचे बरोबर आहे त्यांनी जर बोलले ना मला सामानाला आजी थांबा ती माय बहीण आहे तुम्ही बोला चालू आजी 2 मिनिटं थांबा
तू नाही दादा तू काय म्हणला तू काय बोललं का आमचं काम आहे तू तोंडाने बोलला एवढं 2 लाख असं कुठे बोलतात कामाला आले तुम्ही बोला ना आम्ही आमच्या कामाला आलोय तो आम्ही काय बोललो काय आमच्या कोण आल्या का दादा ते बायकोला कोण कोण काय बोलतो ऐकलंय का आजचा दिवस जाऊ दे निघून गेलो मोबाईल फक्त 5-10 मिनिटं जाऊ दे आजचा दिवस जाऊ दे उद्या कोण काय बोलले आम्ही काठी उचलली घेत तरी मारले दादा काय तुला सांगायचं समजून घ्यायचा फक्त तेव्हा आमच्या नाणीला काही होऊ द्या मी आधीच सांगितलं तिला बीपीचा लय त्रास आहे एवढं लक्षात ठेवा ती आजारी पेशंट वाणीला करा ना फोन वाणीला सुरेश वाणी आणल्यात काय कोण नाही काय आहे ते पोलीस आले बघा आता आहे ना बघा आता एवढं होऊन त्यांना वावर द्यायचं असेल ना आम्ही झोप पहिली पार आमच्या टाका आणि जर आमच्या नाणीला काही झालं नाही छप्पन सांगतो आम्ही एवढं झोप राहिलोय मी तुम्हाला सोपं सांगतो ऐका ना दोन मिनिटं नका ना बोलू मला तो आहे ना मी मला मी कवर बसतो सगळं आपण मान्य करतो तुम्हाला काम मारले त्यांनी म्हणा चालू ठेव मोठा होय चालू ठेव बंद बटन दाबा चालू कर आणि ह्या कडेच्या वाट्यावर मारा दे येऊ दे पाणी इकडे खाली काय भागणार आहे त्याचं काळजी नका करू नाही फोन करतो लावलंय गाडी कोणाची आहे गाडी कोणती हो ठीक आहे सगळी वावर इथं
हं? कुठं आले हा बरं बरं या हा हा लक्ष देत असतात थांबा तुम्ही त्याचा किंमत मला मारलं आता हा गुंड घेऊन आला ना परत ताबा घेण्यासाठी आले ते मंडळी सगळे हो पाहून तुम्ही कुठले तुम्ही असं झाले काय तिथे काही पत्रकार आता हा कोण पत्रकार म्हणला शूटिंग काढत होता काय नाही मित्र माझं बालक कोणतं पत्रकार काय नाही पत्रकार आहे का? पत्रकार नाही मी विचारलं जरा तुम्हाला पत्रकार हा हा काढायचं मला नाही, वाद कोणासोबत आहे? मग विकास नाही कोणी कुठे आहेत ते घरात गेलाय घरी गेलाय ना ते दादा बसते याचं काय नाही ते पण त्यांच्या बरोबर तुम्ही ओळखत नाही का यांना? नाही आम्ही कोणालाच ओळखीत नाही त्या आल्या आल्या थांबा 2 मिनिटं ते बाबांना बाबा येतात ना हे प्रियंका बाई हे व्हिडिओ काढतोय कोण मी ती मारीत होती ना म्हणून काढीत होतो नाही मी विचारतोय बनू नाही गावातली हे जे दिसते ती लोक बाहेर ही बाहेरची ती बाहेर बसले टिकाव बिकाव सगळं घेऊन गेले गाडी भरती हा नाही ना इथं गाडी ते काय तिथे गाडीवर होती तिथे पिकअप आणली आणि माहिती निघून चाललेत का नाही पिकअप नाही. आणि एक 7-12 कोणाचं आहे गाडी? होईल बाई बाबा मी बाबांना बोलून आणते त्यांनी त्यांच्याकडून विकास नाही कोणी घेतली घेतल्यानंतर नाही तुम्ही त्यांना समोर पाणी पेत ते सांगतील का? तुम्ही कोणी मग? मी त्यांना पुतणी आहे पण तुम्ही गेलता का? जमीन तुमचीच आहे का नाही? हो अहो आम्ही आता पाणी भरीत होतो आणि म्हटलं ही माणसं आलेत म्हणून मी इथं आले त्यांना म्हणलं काय वर्षापासून इथे? जवळजवळ 78 पासूनची आमच्या ताब्यात 78 पासून तुमचं ताब आहे मग आमचं खरेदी कधी 3.5 एकर झालं मारुती बापूची नाईकवाडी यांच्याकडून घेतली तर 1978 हो सगळे साक्षीदार बोलते नाही युट्यूब नाही तुमचं विवेक काय ना सुधीर शिंदे सुधीर शत्रू शिंदे संतापक्ती अध्यक्ष तुम्ही अध्यक्ष आहेत का? फोन केला होता आपण उभे आहोत जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी या ठिकाणी आपल्या उजवीकडं कांदा शेती पाहायला मिळत आहे व आजूबाजूला अनेक लोक आहेत. ही काय यांचं नाव आहे काय विकास नायकुडे आहेत. विकास नायकुडे हे ताबा घ्यायला आलेले आहेत. बेकायदेशीर ताबा घेण्यासाठी अनेक ऐकाव जरा तर जमाव घेऊन अनेक महिला आहेत. तिथं जर तुम्ही जर कॅमेरा रोल केला तर महिलांनी काही स्कार्फ लावलेला आहे. या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि बाहेरगावचे अनेक लोक आहेत त्या ठिकाणी. ते तिकडं ती कांदा चाळे तिकडे ती लोकच आहेत का? हा तर हे असं सगळं विषय यांनी आपल्याला सांगितलं आहे. या गावचे तंटामुक्तीचे जे अध्यक्ष आहेत. काय नाव आहे तुमचं? इकडे या सुधीर उभे राहा ना.
काय पाहायला प्रॉब्लेम आहे? सुधीर कचरू शिंदे यांनी आम्हाला फोन केला होता की ही जमीन ताब्या वहिवाटीची असताना या जमिनीमध्ये ताबा घेण्यासाठी काही लोक या ठिकाणी आलेले आहे व या जमिनीचा बळजबरीने ताबा घेऊ पाहत आहेत. तर हे तंटामुक्ती अध्यक्ष काय नाव? सुधीर कचरू शिंदे बोलतोय मी. हा. विकास बापू नायकोडी व दगडू मल्हारी शिंदे हे दोन्ही व्यक्ती शेजारी शेजारी राहणारे आहेत. यांना हा वाद पूर्ण माहिती होता, परंतु यांनी जाणीवपूर्वक ह्या जमिनीचं खरेदीखत केलं. पण 78ला आम्ही मारुती बापूजी नायकोडी यांच्याकडून ही जमीन खरेदी केलेली आहे. तेव्हापासून हा ताबा दगडू मल्हारी शिंदे यांचा आहे. विकास बापूंनी खरेदी केल्यानंतर 3 वेळा असा प्रयत्न केलेला आहे की जमाव गोळा करून आणायचा व जमीन ताबा घेऊन दाखवायचा, ताबा घ्यायचा प्रयत्न केला. ही जी पाठीमाग जी कांदा शेती आहे हीच ती जमीन? हो, ही किती एकर आहे? ही त्यांनी खरेदी केलेली 63 गुंठे जमीन आहे. त्यांनी कोणी? विकास नायकोडींनी. म्हणजे जे आपले जे पाठीमाग जे आहेत हातामध्ये बॅग आहे हो, त्यांनी 63 गुंठे घेतलेली. आहे. मग ही जमीन कोणाची? ही जमीन मूळ दगडू मल्हारी शिंदे यांनी द्राक्ष बागायत केलं होतं. त्याच्यानंतर जे पार्टनर होते त्या पार्टनरांचं कॉम्प्रोमाइज न झाल्यामुळं कोर्टाने ही जमीन गणेश रामसिंग परदेशी यांना विक्री केली, म्हणजे निलाव केला. व म्हणजे कर्ज होते या जमिनीवर आणि त्या कोर्टाने जमिनीचा निलाव घेतला. आणि हो. कुणी घेतला निलाव गणेश रामसिंग परदेशी यांनी घेतला. ते कुठले? जुन्नरचे. बर. त्यांनी 20 वर्ष केस लढवली कोर्टामध्ये. कशासाठी केस केली त्यांनी? लिलाव ताब्यासाठीच. अच्छा. त्यांना ताबा तो घेता आला नाही. त्याच्यानंतर ती जमीन त्यांनी परस्पर विकास बापू नायकोडी यांना विकली. कधी? 2022 साली. बर. 2022ला विकल्यानंतर विकास बापू यांनी 3 वेळा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत अशी परिस्थिती झाली की हे वयस्कर माणसं आहेत दोन्ही पण. 65-70 वर्षाची त्यांची वय नाव आहे. काय त्यांचं? दगडू मल्हारी शिंदे व जयश्री दगडू शिंदे. या दोघांचा ताबा आहे आणि तुम्ही त्यांचे पुतणे हा, आहेत मी का? त्यांचा पुतणी आहे. आणि गावचे गावचा तंटामुक्ती तंटामुक्ती अध्यक्ष. अध्यक्ष आहे. तर आमचं त्यांना काय म्हणणं होतं विकास नायकोडींना, कोर्टात तुमची केस चालू आहे, कोर्ट निकाल देईल त्या टायमाला तुम्ही त्या गोष्टीचं हे करू शकता. आज तुम्ही वातावरण दूषित करू नये गावचं. परंतु त्यांनी ते ऐकलं नाही आणि हा 3ऱ्यांदा प्रयत्न झालाय. आता माझ्या मिसेसला इतकी मारहाण झाली की तिला ओझरला ऍडमिट करून म्हणजे डॉक्टरकडे नेऊन घरी आणावं लागले. कुणी ह्या केली ज्या मार? महिला आहेत ह्या महिला बोलतायत की मी यांच्या बहिणी आहे. थांबा, तुम्ही बोल नका, शांत बसा. ह्या ज्या महिला आहेत ह्या म्हटल्या आम्ही विकास नायकोडीच्या बहिणी आहेत. आता आम्ही पण 50 वर्ष तेजवाडीत राहतोय. ह्या महिला कांद्याच्या प्लॉटमध्ये जाऊन त्या बाईला नको त्या पद्धतीची मारहाण केली. तिला अर्जंट गाडीमध्ये टाकून जुन्नरला न्यावं लागले. तुमच्या आम्ही पत्नीला? पोलीस स्टेशनला आता कुठे आहेत त्या? आतमध्ये घरी आहे. मी दवाखान्यातून परत हो, आणले. बर. त्यांना सिटी स्कॅन करायला सांगितलेलं आहे. नाही बोलत राहा. हा. सिटी स्कॅन करायला सांगितलंय. बघू आता हे सगळं झाल्यानंतर आम्ही किती जाणार वाजता आहे. ताबा गेले लोक आलेत? हे साधारणतः 10:30-11ला आलेले आहेत. 11:30. हो. मग आता काय करतात ते आज जाऊन? नाही आता अजून ते गेलेच नाही. काय कांद्याचं सगळं नुकसान केलंय. कांद्यावरती आता पाणी चालू आहे, समजा सर्व नुकसान केलंय. आणि ह्या सर्व माणसांनी म्हणजे यांचा कुठलाही संबंध नाही. स्वतः विकास नायकोडींनी यावं, आमच्याशी चर्चा करावी, बसावं, काही होईल. परंतु हे पण दगडू शिंदे. हे दगडू मल्हारी. मुळे तुमचा ताबा आहे. तुमचं वय काय? दगडू शिंदे. माझं वय 75. हे किती वर्षापासून ताबा आहे? 24 वर्ष. 24. मग आता ताबा दुसऱ्या त्या परदेशी यांनी पाहिजे होता म्हणून त्यांनी कोर्टात केस लावली होती. काय झालं? नाही लावली, त्यांनी नाही लावली, ताबा तुमच्याकडेच आहे. आमच्याकडेच. ती जागा ही तुमची जमीन लिलावात त्या परदेशी यांनी हो घेतली आहे ना? घेतली पण ते ताब्याला आले नाहीत 24 वर्ष. कारण कोर्टाची फसवणूक करून त्यांनी लिलाव घेतला. पुढचं ते शक्य झालं नाही त्यांना. ठीक आहे, आता ते हा. फसवणूक झाली का काय ते कोर्टाकडून हा, घेतली. ठरवेल, पण ही ठरवेल. जागा मग नक्की कोणाची? माझी तुमचं सातबारात नाव आहे? कोर्टात दावा चालू आहे ना. एकदा खरीद पुरीनं नवरा केला का नवऱ्याचं नाव लागत, बाप शोधावा लागतो. ही तुम्हाला मराठी भाषा सांगतो. खंडू शिंदे बाबा, पण विषय असा आहे की ह्या जमिनीत फक्त तुमचा ताबा आहे. हो. ह्या जमिनीचा तुमचा काय आर्थिक व्यवहार कधी झाला होता कोणासोबत? तोच तेवढंच. काय झाला होता? एक सावकार होता द्राक्ष बाग केली, त्याच्याकडून कर्ज घेतलं होतं कोणी? मी. हा. आणि मग ते कर्जावर लिलाव झाला. ह्या जमिनीचा तुमचा संबंध काय? वडलोपार्जित माझी. तुमचं काय नाव आहे भाऊ? या इकडे. ही कोण आहेत आपले? तुमच्या नक्की आता तुम्ही जरा व्यवस्थित सांगा. तुम्ही तरुण आहे, नक्की जमिनीशी तुमचा काय संबंध? आमचं ही जमीन आधी प्रॉपर आमची होती. काही कारणास्तव त्या जमिनीचा निलाव झाला. निलाव झाल्यावर ती टनू डॉक्टरनी घेतली, त्यांच्याकडून परदेशांनी घेतली.
पण त्यांनी निलाव करताना हे जे आमचं क्षेत्र आहे त्याच्यात गोठा, विहीर, ती बराखी, आंब्याचं झाड, घर, हे जे सगळे क्षेत्र आहे ना, म्हणजे जे वस्तू आहे त्याच्यातल्या, त्याचा निलाव केला नाही. आम्ही तेव्हापासून कंप्लेंट टाकलेली, म्हणजे केस केलेली आहे की ह्या गोष्टींचा विचार त्यांनी तुम्ही त्याच्यात घेतला पाहिजे. किती क्षेत्र आहे एकूण? गट नंबर काय याचा? हा किती आहे? 45/3 45 1 हेक्टर 45 त्यापैकी किती क्षेत्र ताबा आहे तुमचा? आमचं सगळं क्षेत्र आमचं आहे. मग आता तेच क्षेत्रामध्ये आहे तुमचं ते कौलारू घर दिसतंय ते तुमचं आहे, ती कांदा चाळ तुमची आहे, ती आहे, नारळाचं झाड गोठा आहे शेजारी, तो गोठा बी हो. तुमचाच आहे का? त्याच्या शेजारी विहीर, तो खांबळा आहे ना, तिथे विहीर एक आहे. आणि हे गवत आमचं, हे कांदे आम्ही आता लावलेले आहे आमच्याकडे इथून मागचे, म्हणजे प्रॉपर जे आपण करतो ना शेतामध्ये कांदे किती वर्ष केले, झाली टोमॅटो, ताबा? याला 25 एक वर्ष झाले. 25 वर्षापासून ताबा आहे. 24 वर्षापासून आमच्याकडे. तुझा बरं, जन्म बाबा 24-25 त्याचा जन्म 25 पण मी काय विचारलं बाबांना का या जमिनीशी तुमचा काय तसा संबंध काय आहे? मूळ जमीन आमचीच आहे. ही मूळ तुमची होती? हो, आमचं याच्यावर नाव आहे. थांबा. दाखवा हे जरा. बघा नोटीस ऑफ पेंडन्सी कायदा 52 हे नवीन दिसतंय काहीतरी. हो, आत्ताच त्यांनी खरेदी बरं, केलं ना, तुमची जुनी जमीन याचा काय पुरावा आहे तुमच्या? आमच्याकडे 7 कुठे आहे आपलं? सगळे घरात आहे आता आम्हाला. थांबा, मी मोबाईल दाखवतो तुम्हाला. नाही काय हरकत नाही, तुम्ही तोंडी सांगितलं तरी काय हरकत नाही, बोला. थांबा, मोबाईल तुम्हाला आहे ना, मी 7 दाखवतो. म्हणजे जुनी जमीन ही तुमची होती? मूळ कुळ काय त्यातली जमीन आमची आहे ती. बरोबर. तुम्ही विकली कोणाला ही? म्हणजे आम्ही खरेदी केलेली आहे आमच्याकडून. ती यांनी हे कोणी घेतली होती? निलाव घेतले तनुरा. नंतर नाही, आधी. परदेशात. पण तुमच्या जमीन निलाव का झाला? आता काय कारणास्तव झाला, सावकारी कर्ज. जे आहे ते रीतसर बोला ना. स्पष्ट बोलावले. द्राक्ष बागेसाठी सावकारी कर्ज घेतलं होतं. तुम्ही हो त्याचं 1 मिनिट हा 7 नवीन काढलाय ऑनलाईन. नाही ऑनलाईन, हा ऑनलाईन आहे आपला आता रेग्युलर. मग- याच्यात पण ते नाव आहे. आता याच्यामध्ये या 7 मध्ये 1 हेक्टर 45 आर क्षेत्र दिसते तेजेवाडीतलं. कट केला, सॉरी तुमचा पण 45/3 ब हे क्षेत्र का? बरोबर. दगडू मल्हारी शिंदे, म्हणजे हे तर यांचं नाव काय? दगडू मल्हारी हेच आहे. यांचं नाव आहे की 7 मग काय म्हणतात? नाही त्याच्यात ते पैकी क्षेत्र घेतलेले निलाव जाताना त्या क्षेत्राचा निलाव झालेला आहे. आणि विकास बापू नाही कुडी. हो. मग 81 म्हणजे 2 एकर जमीन तुमची आहे दगडू मल्हारीची, आणि विकास बापूनी गणेश लाल सिंग परदेशीकडून 64 गुंठ घेतलेली. हो पण तू कोणती घेतली? ही जी त्यांनी जमीन घेतली ना, तू कोणती घेतली? त्यांनी आता दुरुस्ती करून आणली. नाही हा, नाही पण हा. तू कोणती घेतली? हा, तर त्यांनी पहिली जमीन घेतली का ह्या क्षेत्र पुनर्वसनाच्या क्षेत्राच्या पूर्वेची. ते पण चांड काय बघा. तर आता याच्यामध्ये 64 गुंठ तुमच्या जमिनीमध्ये तुमचं 7 नाव आहे 2 एकर. हो बाबा. आहे ठीक आहे. मग ते हो. 64 गुंठ यांनी परदेशीकडून घेतलेली आहे. बरोबर. कुठे आहे ती जमीन ती? त्यांना विचार पुढे घेतली त्यांना माहिती ना कोणी. कुठे गेले? नमस्कार. हा. हे जे आपण चाललंय, मी काय कोणाची बाजू घेणार नाहीये, काय विषय नाहीये. रितसर जे चाललंय. तुमचं नाव काय? विकास बापू नायकोडी. नायकुडी सर, तुम्ही ही जमिनीचा काय संबंध काय या जमिनीचा? ही जमीन मी खरेदी केलेली आहे माझ्या ताब्यातली. मला फक्त तार कंपाऊंड टाकायचंय. लोक अतिक्रमण करतात, हे अतिक्रमण करतात म्हणून तार कंपाऊंड टाकायचंय. बाकी 7 आहे. खरेदी खत माझं आहे. किती क्षेत्राचं खरेदी? 64 गुंठे. 64 गुंठ्याचं आहे. आता हा गट पूर्ण किती क्षेत्र आहे याला? त्याला 64 गुंठे आणि राहिलेले 81 आर हे राहिलेले आहे ना, हे पुनर्वसनासाठी राखीव क्षेत्र आहे. यांचं पण नाही, ते पुनर्वसनासाठी राखीव, फक्त त्यांचं नाव आहे. हा, नाव आहे यांचे पुनर्वसनासाठी म्हणजे राखीव. पोकळीचं नाव लागले. हा, पोकळीचं फक्त नाव आहे, बस बाकी काय यांचं नाही. असं म्हणजे जे पुनर्वसनाचं आहे त्यांची जमिनीत राहिलीच नाही, शिल्लक. असं आपण असं म्हणलं तरी चालेल. एक प्रकारे आपण असं म्हणलं तरी चालेल. तुम्ही जमीन घेऊन किती दिवस झाली? 2022 साली घेतली. तुम्ही एकाच गावातली? हा, एकाच गावात. या जमीन ही तुमच्या ताब्याची नाहीये? आमचीच आहे ना. तुमची जमीन आहे 7 हा. पण तुमच्या ताब्यात आहे का? आमच्या ताब्यात आहे. हे कांदे तुम्ही लावलेत का? कांदे आमचेच आहे. पाणी कोण भरते? पाणी काय, पाणी मोकळं आहे तिथं. पाणी भरले, मग पाणी सोडून दिले. त्यांचं पण आहे इकडं ना. ही बाकीचे कांदे त्यांची इथे. म्हणजे हेच क्षेत्र तुम्ही केलेलं आहे असं हा, तुमचं म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे. बरं ठीक आहे. आपलं काही नाही, रितसर चाललंय. हा बरं ठीक आहे. आता ते पुढं ते हे नारळाचं झाड घर कोणाचं आहे? घर फक्त त्यांचं आहे. घरासाठी सोडून दिलेलं आहे. ते पहिल्यापासून घर आहे त्यांचं. दान केलं तुम्ही? हा, घर त्यांचंच आहे ना. तिथं होतं पहिल्यापासून होतं. ज्या टायमाला त्यांनी आम्ही खरेदी करायच्या अगोदरपासून किंवा ते पूर्वीपासूनच आहे. म्हणजे तुम्हाला त्या जागेवर आक्षेप नाही? नाही, घराच्या आक्षेप कसं असणार. पण घर त्यांचं आहे. तुमची जागा कमी होईल ना? नाही, होत ना. त्या काय 2 गुंठे कमी आले तरी काय फरक. घर आहे त्यांचं, आहेच राहतात ना. कांदा चाळ कोणाची? आमची. तुमची? हा,
ते पुढं गोठा हा आहे तो. गोठा गोठा आहे आमचा, हे म्हणतो सगळं आमच्या नकाशाप्रमाणे आमचं. थांबा ना. कांदा चाळ तुमची, हो, घर yes. तुमचं नाही, पुढचा गोठा तुमचा आहे. आमचा ही लोक कोण आहेत? कोण ही तार कंपाऊंड आलेली हा? चोरी होऊ नये म्हणून तार कंपाऊंड टाकणारे लोक आहे. कोण चालू आहे? आता तसं जर अवघड प्रश्न नाही आपला विचारायचं, ते आता खरं बोलतात का खोटं बोलतात त्याचा चेहरा सांगतोय, तो विषय नाहीये. हा बोला ना. हा, तर विषय असा आहे का बा ही लोक जी होती ही कोण आहेत नक्की? कोणती ही ही तार कंपाऊंड करायला काम दिलेलं आहे मी. काम दिले हा. मग कुठे ते तुमचं मशीन वगैरे काय? सगळं आहे ना, काय मशीन सगळं आहे, ते भांडणं करायला तार आणि कंपाऊंड ती लोकं घालून कोण आहेत ती? ती पण आमचीच लोक आहे ती. मग आता काय हे तार कंपाऊंड करून देत नाही का हा तुम्हाला? करून देत नाही म्हणून त्यांनी तुम्हाला बोलवलंय. अच्छा. हा पोलिटिशियन बोलायचं म्हणजे पोलिटिशियन बोलतोय असं. मग आता हे तुमचं म्हणणं असं आहे की ही जी जमीन आहे याचा ताबा तुमचा आहे. हा. तर काही गावकऱ्यांना आपण विचारू, जर बोलले तर बोलले. गावकरी आहे का बाई कुणी? तुम्ही गावकरीच आहे ना सर? हो हे कांदे कोणाचे, ताबा कोणाचा आहे? कांदे दगडू मला ते ताबा कोणाचा आहे? त्यांचंच आहे. ते बोलून चला, ते काय सांगते ते महत्वाचं नाही मला. माझे पेपर माझे आहेत ना, पेपर माझा आहे, ताबा माझा आहे, संपला विषय. पेपर तुमचा हा, आहे, हा, जमिनीचे मालक तुम्हीच आहे हा, कायदेशीर, हा. त्याच्याबद्दल मी काही बरोबर. बोलत नाही. पण ते म्हणतात का तुमचा तो कांदा नाही. आता ते काही म्हणू ना, ते म्हणतील ना. ते खोटं बोलतात. हा, खोटं बोलतात. तेच म्हणणार ना आम्ही. बरं, ठीक आहे, आता हे आणि खोटं त्यांचे कांदा त्यांनी ना बोलतात. अजून कोण आहे का शेतकरी? हे काय हे शेतकरी त्यांचे नाही नाही, ते जाऊ दे, ती त्यांचीच माणसं. अजून कोण आहे इथं वेगळं? हे काय हे बघा हे नमस्कार, इथं गावकरी आहेत. काय खरं जे सांगा, हे कांदे कोणी लावलेले? आतापर्यंत दगडू मल्हारी शिंदेचेच कांदे आहेत. दादा काय विषय नाही, काय बोलायचं नाही तुम्हाला? राहुल शिंदेने लावले कांदे. यांचा काही संबंध नाही तसं कांद्यांचा. ते त्यांच्याकडे कागद आहेत, त्यांचे लेखी फक्त त्यांच्या जमीन आहे. हा, ठीक पण आहे. आम्हाला माहित नाही, आम्ही जवळपर्यंत बघतोय तर राहुल कांदा करतोय बा इथं. तर मग या ठिकाणी 3-4 असे ग्रामस्थ म्हणतात का हे ते त्यांचेच कांदे आहेत तुमचे ठीक नाही? आहे, ते त्यांच्या बाजू असतील म्हणून बोलत असतील ना. नाही आता ही लोक कुठून आहे आलेली? कुठले म्हणजे मजूर येते मग आता हे असं बसून राहणार दिवसभर? नाही. ते म्हणे तर थांबा, पोलिटिशियन उद्या म्हणले म्हणून थांबले. पोलिटिशियन निघू द्या, पेपर दाखवू, हे करून तुमचं द्या. काय म्हणणं आहे? आता ती लोक गावकरी खोटं बोलतात का खरं हा बोलतात? खोटं बोलतात ते. ठीक आहे, खोटं हो, बोलतात. खोटं बोलतात. मग आता ते जनावर काय तिथं आतमध्ये जनावर आहे ना, म्हशी आहेत, गाई आहे तिथं म्हशी. किती आहेत? किती असू दे ना, आहेत ना तिथे. किती आहे काय माहिती पाहिजे ना? काय 3-4 आहे त्या. तुम्हाला बोलायचं असेल तर बोला, का तुम्ही काय बांधीलदार नाही नाही, आम्हाला बरोबर, उत्तर बरोबर. द्यायला. फक्त इथं त्यांनी बोलावलंय, तुमच्यावर आरोप केलेत, हा, ठीक आहे तो ना. विषय. हा, बस बाकी तुम्ही काय. 2 वर्षापूर्वी जमीन घेतलेली, हो 3 वर्ष झाली. 2 वर्ष 3 वर्ष होते आता. हा, मग तेच ना, मग 2 3 वर्ष वर्ष झाली. मग कोणाकडून घेतली? गणेश लालसिंग परदेशी त्यांचा ताबा होता का? त्यांचाच होता. त्यांचा होता. हो. मग हे बांधलं कोणी? ते कोणतं शेड. शेड कोणतं? शेड आहो, ते कांदाचा. त्यांनी बांधलेली आहे. तुम्ही काय म्हणले हा, मागे? त्यांनी बांधून दिली ना ती त्यावेळेस. त्यांचे हा, त्यांनी त्यावेळेस होतेच ना सगळं ते. सहित घेतले त्यांनी असं. म्हणजे घर घर यांचा जरा घर ते राहतात ना. घराचा हा, विषय विषय बुवा नाही बाकी. त्यांचा आहे. ठीक आहे, असं इथं म्हणणं आहे. आणि इथं अनेक आपण या ठिकाणी दोन्ही बाजू सविस्तर समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला यांना जरा पायाचा त्रास असल्यामुळं काही तंटामुक्ती अध्यक्षांना वेळ आली आहे. बोला. या कांदा चाळीवरती 87,000 रुपये अनुदान गव्हर्नमेंटने दिलेलं आहे. त्याचं आपल्याकडे नोंद आहे, ती पण तुम्हाला दाखवली जाईल. सर्व गोष्टी आहेत. म्हणजे फक्त काय माझी म्हणतात ते? म्हणतात ते कांद्याला अनुदान, कांदा चाळ बांधलेली आहे ती. दाखवतील त्यांना ना, दाखवतील ते. असू देत त्यांना त्यांचे पेपर. तुम्ही मला- काय मारहाण केली का? अजिबात नाही, अजिबात नाही. मारण करून केलं, काय मारण केलं? दाखवा, व्हिडिओ दाखवा बुवा, काय विषय. नाही नाही, तुम्ही कोणी बोलू नका. आपण पोलीस आले. आणि या ठिकाणी पोलीस व्हॅन देखील आलेली आहे. दाखवा इकडे बघा. आता इथं कोण आहे ती लोक? खाली जे मारले ना, हा बघा, ही माझी मम्मी आहे, हा, ही माझी आई आहे. पांढरे हे आहे हो. कपडे. हा, ज्यांना खाली पाडले ती माझी मिसेस आहे. हा बघा, तुमची. हे कोण मारते तुम्हाला? ते आता यांनी बाया आणल्या होत्या, त्या बाया आहेत. खाली हा बघा. दिसतात का त्या बाया? हो, हा बघा. आता कोणती बाई दिसली? याच्यातला तो मंगेश का काहीतरी म्हणून माणूस त्यांनी छेडछाड करून तो इथून निघून गेला. ठीक आहे. आता बघा. हे फार बघा. कपडे बी ओढायचा प्रयत्न झाला. हे स्कार्फ लावले, याच्या मी कोणती बाई आहे ती? हो, यांच्या ह्या सगळ्या बाया आहेत. दाखवा ना त्यांना, दाखवा ना त्यांची बाई. ते काय नक्की विषय इथं? तुम्ही कशासाठी आले तिथं? हा, कामाला आलेलं काय काम करा आलेत? आम्ही स्कार्फ काढता का तुमचा? काढतो ना. काय नाव तुमचं? आम्ही कामाला नाव आलेलो सांगा. आहे. मी उज्ज्वला संजय शिंदे. राहायला मी आहे याची जुन्नरची. जुन्नरला कुठं राहता? आम्ही आहे कवडवाडीला. कबाडवाडी मध्ये कुठं?
पापड्यांचे तिकडं. अच्छा अच्छा, हा मी विचारतोय तुम्हाला, सांगायचं ते उत्तर द्या. तुम्ही काय कामाला आले? आम्ही भाड्याने राहतो सर. हा ठीक आहे मावशी. आम्ही आहे याचे सातारचे. आम्ही कामाला आलेलो आहेत इथं, किती राहतो वर्षापासून भाड्याने. इथं राहता? आम्ही 20 वर्ष झाले. 20 वर्ष. इथं काय काम करायसाठी आले? आम्ही ते हे कंपाऊंड टाकायचं आहे ना, हा. तर ते खड्डे घेऊन ते माती बिती टाकायला लागते ना, त्यासाठी आलेलो आहे. काय पगार आहे तुम्हाला? आम्हाला हे 400 रुपये. कुणी आणले तुम्हाला कामाला इथं? ते परदेशांनी. परदेशींनी? हा, कुठले परदेशी? ते काय तिकडे आहेत. कोणते कोणते पण? ते तिकडे थांबलेले आहेत. परदेशी कोण आहे इथं? ठीक आहे. ताई तुमचं काय नाव आहे? माझं ज्ञानेश्वरी भालेराव आहे. तुम्ही कुठं राहता? आम्ही जुन्नरचे भाऊ. मग तुम्ही इथं कशाला आलेत? दादा आम्ही ताब्याच्या कामावरती आलोय. ताबा घ्यायला आले? हो, मग ते म्हणतात आम्ही काही करायला आलोय. मजुरीनेच आलोय आम्ही. काय असं नाही, ताबा म्हणजे मजुरी. म्हणजे किती रुपये घेऊन ताबा देता म्हणजे तुम्ही? आम्ही 500 रुपये फक्त घेतोय दादा. आमचं काम आहे ते आम्ही करणार. फक्त बायांनी आमच्यावर हात उचलला. आमच्या माणसाला बी मारलं, त्या माणसाला लागलंय मोक्कर. तुम्ही बी बघू शकताय. आता जर समजा मला असं वाटलं का आपल्याला तहसीलदार कचेरी माहिती आहे तुम्हाला जुन्नरची, हो तिथला ताबा मला घ्यायचंय, तुम्ही येणार का माझ्यासोबत? दादा आम्ही काम करे. आम्ही तिथं बोलून तिथं आम्ही उभे आहे तुमच्या संग. तिथं समजा कोण आलं तलाठी वगैरे काय, तर त्यांना तुम्ही काय करणार जर ते आडकाठी करायला? आम्ही कसं काय त्यांना बोलणार? तर तुमच्या संघ व्यवहार बघा. आम्ही त्यांना काय म्हणलं, तर मी परदेशांची बहीण आहे. गावावर निघून हे बघा, इथं जरा तो काही शेतकरी आहे, तुमचा विषय काय नाही. आम्ही हा तर तुमचं 500 रुपये घेता आणि ताबा म्हणजे हे करायचं मॅन पॉवर, म्हणजे थोडक्यात जे आपण अंगरक्षक किंवा बाउन्सर म्हणतो तशी. बाउन्सरचा प्रश्नच नाही नाही तसं दादा. काहीतरी म्हणजे तुम्ही इथं मदत करता ताबा घ्यायला. ताब्यात घ्यायला मदत म्हणजे माझ्या भावांवरती हात उचलला. म्हणजे मी त्यांना भाऊ मानलाय. परदेशाचा तो भाऊ आहे, तो माझा भाऊ आहे. तो मला काय म्हणला, ताई माझी जागा मी ती खरेदी करणार आहे, मला ती जागा पाहिजे काढून. कोण आहे भाऊ तुमचं? ठीक आहे, काय हरकत नाही. मग आता काही बाईला तिकडे गेलेले आहेत, तुम्ही ते स्कार्फ बांधून ठेवले, तुम्ही त्यांना काय मारहाण केली होती का? आम्ही कशाला मारहाण, बघा आमच्या हात, आम्ही कशाला मारहाण करणार? तर या निमित्ताने आता काही जरा पोलीस आलेले आहेत या ठिकाणी. मग काय झालं? मग तुम्ही काय भांडण करायची गरज काय? मग कस काय गेला मारामारी? मग एकच काय नुकसान झालं एवढं कांद्याचं? तार कंपाऊंड टाकतो आमच्या क्षेत्राला, स्वतःच्या क्षेत्राला. तुम्ही तार कंपाऊंड टाकताय? कुठे तार कंपाऊंड आणलं तुम्ही साहेब? दाखवा तुमचे कागदपत्र, दाखवा काय तुमची ताबा घेतलेला आहे किंवा काय घेतलेलं आहे, तुमची खरेदी घेतलेली आहे. काय वाजवलं त्यांना? कोण आहे पेशंट? बाबा काय काय अडचण नेमकी यांची वाली? या पुढे या. बाबा इकडे या. मागे येतं का दादा? नाही नाही, 2 मिनिटं उभे राहा. इथं उभे राहा. तुम्ही कोणाकडून घेतलं खरेदी? गणेश वालसिंग परदेशी. हा? गणेश वालसिंग परदेशी. कधी घेतलं तुम्ही? 22 साली. मग आतापर्यंत तुम्ही का बरं ते घेतलं नाही तुमच्या ताब्यात? कोणचं? तुम्ही ताब्यातच आमच्या. मग आम्हीच तुम्ही कांदे कोणी केले? मग आम्हीच केलं म्हणतो ना. तुम्ही कांदे केले? बाबा कांदे कोणी केले वावरात शेतात घ्या? फक्त आता एकच आहे. माझ्या फोटो मी एक मिनिट एक सोपं आहे. त्यांनी केलं मी त्याचं पाणी पाहिजे, बरोबर ना? त्याला म्हणतात बट वावरात पाणी एवढे कांदे आले आणून दाखव 1 सेकंद भर फक्त बस. हे ते क्षेत्र ऊस होता, मी रोटर मारतोय. काय हो तुम्ही खोटं का बरं त्याच्या बोलताय? बाजूचं कोणी गहू काहीच बोलत नाही. मग आमचं काय ताब्यात बोलतो नाही तुम्ही? साहेब. आम्ही तार कंपाऊंड घालू नको का? तुम्ही मला तर सांगा, तार कंपाऊंड नका घालू. तयार कंपाऊंड घाला, पण क्षेत्र तुमचं आहे का तुम्ही घालायला? हो साहेब, साहेब, कांदा हे बघा, लावायच्या 7-12 आधी आहे ना, झाला, तुम्ही बघा बरं, ना, 7-12 वगैरे सगळं काय करता तुम्ही? हा बघा ही आजी, क्षेत्र तेचे. हा बघा हे मागचं गवत, ही आजी, मी काय हो, 3 क्षेत्र तिथं हा म्हणजे बघा ट्रॅक्टर ते म्हणून पेपर सांगा ना तुम्ही. काय तुम्ही पेपर काय लिहिले सांगा ना पेपर तुम्ही. सांगा ना. हे काय साधं आहे, हा माझा खरेदी कर, हा माझा उत्तर आहे बघा. ओरिजिनल पेपर कुठे यायचे? ओले पेपर आहे का? काय नाव तुमचं वालं? विकास बापू नायकोडी. विकास बापू नायकोडी, 64. कोणाकडून घेतले म्हणले? गणेश वालसिंग परदेशी होते. उतरला त्यांचं नाव, हा तोच गट आहे का? हो. हो बाबा? हो बरोबर. मग तुमचा दाखवा उतारा काय आहे, तुम्ही तुमच्या काय आहे? उतार्यापेक्षा हे वाचा काय आहे ते? दावा चालू आहे कोर्टात. जमीन कोणाची ती नेमकी? नेमकी दगडू जमीन. मल्हार शिंदे. हा हे तू वाचा दगडू सगळं, मल्हार हे. मी स्वतः आहे. पैसे थांबा ना.
कोर्टात दावा चालू आहे का? हो. नेमकी जमीन म्हणजे कोण तुम्ही कशी काय तुमची म्हणजे तुमची कोणाची जमीन आहे काय आम्ही कसं आम्ही नीट सांगा जमिनीचा काय 52 विषय? वर्षाचा ताब्यात. हा तुम्ही 52 वर्षापासून तुम्ही ती खरेदी खाताय बा. हा हो. ठीक आणि आहे. त्यानंतर 2003ला हा. लिलाव झाल्यामुळे निलाव नाव बदललं. नाव बदललं? हो, पण जमीन मीच करतोय. नाही 2003 कधी म्हणले? 2003 ला. हा काय झालं तेव्हा? तेवढा एक सावकार होता, सावकारून पैसे घेतले होते. हम्म. पैसे परत न दिल्यामुळे त्या जमिनीचा ताबा तुम्ही घेतला? निलाव निलाव निघाला. झाला. मग आणि निलाव तुम्ही घेतली? नाही, मग गणेशलाल सिंग घेतली. हा आणि तो काय आता ताब्याला आला नाही. हा नाही आला. हा मग माझ्याच ताब्यात. मग ती तुमच्या ताब्यात आहे, हो. तुम्हीच करून खाताय. हो. मग आता ती गणेशची जमीन येई ना घेतली बुवा. हो. हा मग काय झालं? दावा लावला त्याच्या आधी आम्ही, आणि घ्यायच्या आधी दावा आहे. तुम्ही घ्यायच्या आधी दावा लावला का तुम्हाला पाहिजे म्हणून असं? नाही ऍडव्हान्स पोझिशन आम्ही हा? निलाव करता नाही ना त्यांनी फक्त क्षेत्रात घर गोठा वीर आमचे बाळाचं जातात ते ते सगळे. थांब, ते थांब. तेच राहत होते बघ पहिल्यापासून. सगळ्यात महत्वाचं ऍडव्हान्स पैशांचा दावा लावलाय. 12 12 वर्षात जर मालक आला नाही तर करणारा मालक होतो. बरोबर तो आहे. दावा सगळा बरोबर वाचला. आहे. माहिती मला माहिती काय ते तुला. आणि कसं ती जमीन राहील थोडक्यात. हो. हा. आणि 24 वर्ष झाले तो वावरात आला नाही. 2.5 वर्षापूर्वी यांनी खरेदी घेतलं. त्यांनी 4 वेळा प्रयत्न केला, पण दावा चालू होता. मनाई मिळण्यासाठी जवळजवळ 2.5 वर्ष लागले. आता मनाची पेशी पुढल्या तारखेला होईल. बर मी काय म्हणते पाहुणे आहे का आता त्यात तुमचे कागदपत्र मी बघितले, बरोबर आहे, तुमचे काही चुकीचे नाही, तुम्ही त्याच्याकडून खरेदी घेतली त्याच्यामुळे तुम्ही बी आहे. पण ते बी जमीन कसून खाते एवढ्या दिवसापासून, त्याच्यामुळे त्याने बी त्याच्यात काय केलेलं आहे, ती जमीन आम्हाला मिळावा असं त्याने कोर्टात दावा दाखल केलेला आहे. बरोबर ना? ऐका, बरोबर ना? हो. त्याच्यामुळे कोर्टाचा जेव्हा निकाल लागेल ना तेव्हा जी जमीन आहे त्याला ती भेटणार. थोडक्यात तुमची असं ऐका माझं, तुमची असेल तुम्हाला भेटणार, त्यांची असेल त्यांना भेटणार, त्याचा निकाल लागेल तसा. बरोबर? तोपर्यंत आता सध्या त्या जमिनीमध्ये त्यांचं उत्पादन आहे. माझं ऐका नीट, ते उत्पादन ज्यांनी त्या जमिनीत बी पेरलंय त्याला काढायचा अधिकार आहे. थोडक्यात 2 महिने 3 महिन्यात ते काय असतील कांदे निघून जातील, त्याच्यानंतर शेत खाटं राहील. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा ती कोर्टात केस चालन जेव्हा तिचा निकाल लागेल त्याच्यानंतर तुमची जमीन तुम्हाला भेटेल, त्यांची असेल त्यांना भेटेल. तोपर्यंत त्याचं उत्पादन काढून पण ते करून खातील जमीन. काय अडचण तुम्हाला आता? अडचण येतात जर आमची ऐका, कोर्टात दावा चालू आहे काय दिसतंय ना तुम्हाला बी? दावाचं हा, काय मग? मनाई हुकूम आहे का? मनाई नाही किंवा काहीच मग ते नाही. करायचं आता, त्याला करायला ते नुकसान कसं काय भरून काढायचं त्यांचं केलेलं ते? आमचं जे म्हणलं आम्ही नुकसानचं काय संबंध? तुम्ही थोडी ते कांदे लावले तेव्हा तुम्ही म्हणायला. असं तुम्ही कसं ठरवणार? मग तुम्ही कसं ठरवलं तुम्ही लावले? आम्ही तुम्ही आम्ही काय सांगतो ठरवलं ना. सांगा ना मग तुमचे काय फोटो? याला अर्थच नाही का तुमच्या? याला अर्थ आहे, पण थोडक्यात सातबारा- दावा चालू आहे जमीन तुम्हाला नाही, लक्षात आहे का? मला काय म्हणतं, दावा चालू म्हणजे असं कोणी कोणच्या दावे लावले आणि कोणी गेला कोणी कोणाच नाही, ते एवढं जर करून खात कसं काय दावा लावून कसं काय कोर्ट कसं काय त्यांनी दावा मला स्वीकारला? काय म्हणायचंय, कोर्टाने त्यांनी दावा कसं काय स्वीकारला? स्वीकारला कुठं माणूस का? मी मग तुमच्या कसं काय आधी मी कोर्टात पण दावा केस लावू चालू आहे? शकतो ना. तुम्हाला वाचता येतं ना तुम्हाला? हा, लावू दे ना. हा, मग? स्वीकारचं काय हा, माझं मग पण दावा स्वीकारलं कसं काय? त्याला पुरावे असतील ना कोणाच्या? एवढ्या दिवसापासून ते करून अहो, खाते तुम्ही म्हणलं. पुरावे देतील, त्या टायमाला निकाल लागेल, त्या टायमाला मी पण सोडून देईन ना. हा, मी काय तोपर्यंत आहे का सोडून नाही. द्यायचं नाही का? नाही. तोपर्यंत आहे का माझं? तोपर्यंत त्यांनी जे कांदे केले त्यांना ते उत्पादन काढू द्या. आणि चला मग गाडीत तुमची काय असेल तक्रार, चला पोलीस स्टेशन, चला बसा गाडीत, चला तुमचे पेपर घ्या, बाबा तुमचे कोणते? चला चला तुमची काय असेल तक्रार पोलीस स्टेशन, चला तक्रार द्या. काय असेल ते बघू कोर्टात तुमचं. चला, ओके. हा बोला, कोणला? ते बाईला हा, चला ज्यांना मारहाण झाली त्यांना मेडिकल देऊ, त्यांना दवाखान्यात पाठवू, त्यांची काय असेल तक्रार घेऊ. चला चला बाकी सगळं चला पोलीस स्टेशनला. आणि बाकीच्या माणसांनी गर्दी करायची नाही, आपापल्या कामाला निघून जायचं. चला हा, त्यांचे फक्त नावं सांगा, व्हिडिओ असतील तुमच्या बरोबर, त्यांचे नाव व्हिडिओ द्या, त्यांच्या काय असेल रीतसर कारवाई करू आपण पोलीस स्टेशनला. चला चला. तर मारहाण झाली त्यांनी चला पोलीस स्टेशनला. मारामारीच झाले की सगळे नुकसान? तुडवले यांनी सगळे. इकडे पार वरती पण तुडवलं सगळं, आणि त्या मारलं. सुनेचं मंगळसूत्र सुद्धा वडून घेतलं त्या बायांनी. हा, तेव्हा का सुनेच्या गाड्यात होत त्यांच्या उभी केस करू शकता तुम्ही. का बॉसकडे घेतलं मी, त्यांना आले आले पहिल्यांदा सांगितलं. एवढं हे बघा, तेव्हा पार्थितवर नेऊन मारलं, पार्थितवर नेऊन मारलं. तो अख्खा कांदा लोळवलाय त्यांनी. हा, त्यांनी इथं लोळवली म्हणजे मारलं त्यांनी आम्हाला. हे बघा यांच्या डोक्याला. ताई एक मिनिट नाव मी सांगा सांगते, मी सुजाता सुधीर शिंदे. इकडं आमच्या पोराला ते माणसं सगळी मारायला धावली म्हणून आमच्या बायका त्यांना सोडवायला गेल्या, आणि त्या सगळ्या बायांनी मला एकटीला तिथं बघितलं.
मी फक्त म्हटलं का तुमचा आणि आमचा संबंध नाही ना, तुम्ही कशाला धावाधावी करता. तर ते एक माझ्या बोकांडी बसली, एकीने माझी केस धरून ओढली, डोक्यात बुक्की मारली, माझा डोळा बिळा सुजलेला दिसतोय. वन उठलेत हा. चापटे मारले ते कानाखाली दोन्ही इकडून एक दोघी जणी माझी एक बोकांडी बसून तोंड जोडीत होते, एकीने केस धरून वडीत होते. होत्या त्या 4-5 बाया आहेत त्या. तुम्ही ओळखता का? ओळखणार, हा ओळखणार ना? ओळखणार. आणि गडी किती होते? गडी बरेच होते, गडी भरपूर होते, 20-25 गडी आहेत. कुठं कुठं लागले तुम्हाला? मला ते इथं कानाखाली मला माझी चक्कर आली, ऊन होतं, त्यांनी दोन्हीकडून तोंड माझं जोडलं. ठीक आहे, आणि तुमचा व्हिडिओ तिथं तुमचा मुलगा कोण आहे काहीतरी हो मुलगा माझा त्यांनी रडत होता. दाखवलेला आहे व्हिडिओ, ते दिसते तुम्हाला मारण होतं ना, कपडे सुद्धा ओढलेले आहेत यांची. मारलेला काट्या सुद्धा आहेत, डोक्यात मारले, ही जी काठी आहे ती कोणाची? त्यांनी आणली होती? त्यांनी मारली आणि काठीने मारलं हो. का? कुठं लागले? मला नाही, तिला मारलं इथं, ते सिटी स्कॅन करायला सांगितलं. डोक्यात लागले का काठी? हो, ही बाजू पूर्ण शावा झालेली. ठीक आहे, दवाखान्यात जा तुम्ही, तुमची रीतसर काय आहे तक्रार द्या काय आहे ती. तर या ठिकाणी यांनी आपल्याला बोलवल्यापासून आपण या ठिकाणी आलो आणि न थांबता आपण या ठिकाणी व्हिडिओ करत आहोत. ही लोक आहेत, यांची ही जमीन आहे असं ग्रामस्थ म्हणतात. हे स्वतः इथं पाणी भरत आहेत आणि ही जमीन पण आमची, याचा आमचा ताबा आणि हे सगळंच आमचे, असं करून जवळजवळ अनेक लोक या ताब्यासाठी इथं बेकायदेशीरपणे नायकुडी, काय नाव आहे त्यांचं, विकास नायकुडे यांनी या ठिकाणी बोलवली आहे व बेकायदेशीर ताबा घेण्याच्या याच्यामध्ये काही महिलांना देखील मारहाण करण्यात आलेली आहे. समाधान तांडगे तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र घेतलं वडून, घेऊन गेली का? हा वडून घेतलं. आणि जर मग पडलं तो असलं- जबरी चोरीचा गुन्हा होईल. हा जबरी चोरीचा गुन्हा होईल जर नेला असेल तर. गळ्यातलं वडलं. काय केलं, दोघींनी धरलं, वडलं. मी त्यांना म्हणलं घेऊ नका, तर त्यांनी काय केलं, असं धरलं का मला, ते काय बायांनी असं केस केस धरली. असं धरलं. अहो पारख्या समोर आणि केली, त्यांना पाणी सुनाला पाणी सुद्धा लय चाललंय मारलं. रस्त्यावर. तर या ठिकाणी आपण पाहू शकतोय का कशा पद्धतीचं शिवजन्मभूमीमध्ये चाकण असेल किंवा मुळशी असेल, हा पॅटर्न राबवायचं काम चालू आहे. बाईला जास्त मारलं. 12 वर्षापेक्षा जास्त ज्याच्या जमीन ताब्यात आहे तो त्याचाच तो मालक होतो, असे कोर्टाचे अनेक निर्णय आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा, ताबा हा सर्वात महत्वाचा विषय आहे. जर तुम्हाला जर जमीन जरी तुम्ही घेतली तर त्याचा प्रत्यक्ष ताबा मिळणे खूप गरजेचं आहे. असं नव्हतं जर तुम्ही जमीन घेत असाल आणि जर कायदे कोर्टाच्या परवानगीशिवाय जर कोणाचा ताबा घेत असेल तुमच्या सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो. जमीन जरी यांनी घेतली असली तरी यांनी ताबा हा बेकायदेशीरपणे घेतलेला. यांनी खरं म्हणजे ताबा हा कोर्टाकडूनच मागायला पाहिजे होता. कोर्टाने आदेश दिला असता तर ताबा सोडता आला असता, परंतु असं न होता या ठिकाणी चुकीचा प्रकार घडलेला आहे. आणि जुन्नर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल जे आहेत ताडगे, समाधान ताडगे, अतिशय व्यवस्थित त्यांनी या ठिकाणी परिस्थिती हाताळलेली आहे आणि योग्य त्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था कशी राखली जाईल असं त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही जर मागाशी पाठवू शकता का ते जिथं कांदा चाळा आहे, काय नाव आहे काय नाव आहे तुमचं? मारलं नाही मी. ते नाव नाही, नाव काय तुमचं? नाव काय तुमचं? नाव सांगा फक्त. कोण? तुमचं नाव काय? माझं नाव सुरजित हिंगे. हा, सुरजित हिंगे. सुरजित काय? हिंगे. कुठं राहिलंय? जुन्नरला. जुन्नरला कुठं? गावात राहतो. गाव पण कुठं? काय काम करता तुम्ही इथं? कशाला? मी खोदायचे काम आहे माझे, काय नाही दुसरे काम. मला दुसरे काम तुम्ही मारलं नाही? नाही मारलं मी, कोणाला मारलं नाही. माझं नाव खोटं सांगतोय. नाव मोहन बनकर. काय नाव आहे? मोहन बनकर माझं काय? माझी काय सांगितलं तुम्ही? मोहन बनकर सांगितलं मी, कुठं काय बोललो? सुजित हिंगे का काय सांगितलं? सुरजित हिंगे नाही. मी काय म्हणलं, माझं काम आहे फक्त खोदायची काम आहेत. माझे दुसरे काम नाहीत. मी ते एकच काम करतो फक्त. काय काम करता? फक्त खोदायची काम. खोदलं का मग? नाही खोदलं नाही. यांनी मला खोदून दिलं नाही, यांच्यावर नाही. आणि यांनी काय केलं, पारी बिरी माझ्याकडे हिसकून घेतले आणि हिसकून घेतल्यानंतर मी काय याच्यावर हात बीत टाकला नाही. हातावर मारायला चालले होते. सर नमस्कार. काय आता कशी परिस्थिती हाताळता तुम्ही? या ठिकाणी ना घटनास्थळाला भेट दिली. 2 गटामध्ये वाद चालू होते. आता सध्या तरी वाद त्यांचे थांबलेले आहेत. ज्यांना काही मारहाण झाली आहे त्यांना आपण मेडिकल एड देऊन दवाखान्यात पाठवणार आहे त्यांना उपचार करण्यासाठी. सध्या तरी त्यांच्याकडे परमिशन नसताना ते तार कंपाऊंड करायला आले होते किंवा जमिनीचा ताबा त्यांच्याकडे पूर्णपणे नाही आहे. कोर्टात दावा चालू आहे जमिनीबाबत. त्या संदर्भात आता जेव्हा कोर्टाचा निकाल लागेल त्यानंतर त्यांचं काय असेल ते ज्याचं शेत आहे त्याला मिळेल. तोपर्यंत जे शेताचे आता जे करून खात होते मालक त्यांना हे पीक करून खाण्याची परमिशन आहे. त्यांनी जो पिकाचा त्यांनी जो खर्च केला आहे त्याचं ते उत्पादन काढू शकता. आणि त्यानंतर कोर्टाची जी केस चालू आहे निकाल लागल्यानंतर ते ठरवतील कोणाचं शेत आहे काय आहे आणि त्यानुसार त्यांना ते शेत मिळेल.
सध्या आता शांतता आहे घटनास्थळाची. जे आपले कॉलर आहेत त्यांनी कॉल केला होता व इथं मारामारी चालू आहे, त्यांना घेऊन आम्ही तक्रार देण्यासाठी जुन्नर पोलीस स्टेशनला घेऊन जातो आहे. त्यांची काय असेल ती तक्रार आम्ही घेऊ जुन्नर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर. योग्य ती कारवाई केली जाईल. योग्य ती कारवाई केली जाईल. संबंधित जे आहे आरोपी पुढचे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. हे होते समाधान ताडके सर, अतिशय योग्य भाषेत आणि म्हणजे फक्त एकच आलेले आहे तिथं कॉन्स्टेबल यांनी संपूर्ण परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळलेली आहे. आणि त्यांनी असं सांगितलं आहे ताबा असल्याशिवाय परमिशन पाहिजे. मी तुम्हाला तेच सांगत होतो का कोणतीही जमीन असेल तर त्याचा ताबा महत्वाचा आहे. तर त्या दृष्टीने आता परिस्थिती निवळलेली आहे. बरीचशी लोक निघून चाललेली आहेत. जे जखमी झाले होते ते बी पोलीस स्टेशन आणि दवाखान्यामध्ये रवाना होत आहे. जुन्नर टाइम्स, तेजेवाडी, जुन्नर. आज जा ना बाबांनी सांगितलं तर नाही तर मला बोलत बसू. Morning, bro.